नमस्कार. इयत्ता 9वी ऑनलाईन गणित वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 34 गुणोत्तर व प्रमाण. तर या ठिकाणी चौथं उदाहरण पाहायचं आपल्याला. इस बी बरोबर 2 असेक आणि बी सी बरोबर 4 असेक. तर ई चा चौथा घात छेद 32 बी वर्ग सी वर्ग कंसाचा घन या राशीची किंमत काढायची आहे. एस बी बरोबर 2 असेक, मग ए बरोबर 2 बी, बी सी बरोबर 4 असेक, मग बी बरोबर 4 सी, ए बरोबर 2 बी बरोबर 2 गुणिले बीची किंमत 4 सी आहे इथं ठेवली. मग बेंच 8 सी हिची किंमत 8 सी आलेली आहे. ए बरोबर 8 सी आणि बी बरोबर 4 सी या किमती घेऊन यामध्ये डावी बाजू घ्यायची आहे. ए चा चौथा घात छेद 32 बी वर्ग सी वर्ग कंसाचा घन बरोबर याची किंमत 8 सी ठेवली, त्याचा चौथा घात 32 बी वर्ग, बी म्हणजे 4 सी आहेत, मग 4 चा वर्ग आणि सी चा वर्ग आणि ही सी वर्ग. 8 सी चा चौथा घात आहे, 8 4 वेळा लिहून सी चा चौथा घात 32 4 चा वर्ग 16 आणि सी वर्ग सी वर्ग. हे सी चा चौथा घात आणि सी वर्ग याचाही चौथा घात होणार आहे, हे कॅन्सल होतील. त्यानंतर 8 1 8 8 2 16 आणि बे की बे बेंचूक 8 असं येणार आहे. इथं 4 आणि 8 यांचा गुणाकार पुन्हा 32 आहे. 32 ला 32 कॅन्सल, एक 8 शिल्लक राहणार आणि त्याचा घन 8चा घन 512 आहे, म्हणून या राशीची किंमत 512 आहे. यानंतर समान गुणोत्तरावरील क्रिया आपल्याला पाहिजे. समानतेच्या गुणधर्माचा उपयोग करून दोन समान गुणोत्तरावर काही क्रिया करता येतात, त्यांचा अभ्यास करायचा आहे. जर ए, बी, सी, डी या धनसंख्या असतील तर खालील गुणधर्म समजावून घ्यायचे. व्यस्त क्रिया पहिली आहे. ई छेद बी बरोबर सी छेद डी, तर बी छेद ई बरोबर डी छेद सी असं हे उलट होते. मूळ गुणोत्तर ए छेद बी बरोबर सी छेद डी, तिरकस गुणाकार केला ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी, बाजूंची आदला बदल केली. बी गुणिले सी बरोबर ए गुणिले डी, दोन्ही बाजूस ए गुणिले सी ने भागलेला आहे. या सी ला ही सी कॅन्सल आणि ह्या ए ला ही कॅन्सल, बी छेद ए बरोबर डी छेद सी. म्हणजे जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर बी छेद ए बरोबर डी छेद सी या गुणधर्माला व्यस्त क्रिया असे म्हणतात. यानंतर एकांतर क्रिया पाहू आपण 2 नंबरला. ए छेद बी बरोबर सी छेद डी, तर ए छेद सी बरोबर बी छेद डी, म्हणजे पूर्व पदांचं गुणोत्तर बरोबर उत्तर पदांचं गुणोत्तर असं या ठिकाणी येतंय. मूळ गुणोत्तर ए छेद बी बरोबर सी छेद डी, तिरकस गुणाकार केला ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी, दोन्ही बाजू सी गुणिले डी ने भागलेला आहे. डी डी कॅन्सल, ए छेद सी आणि तर सी आणि ही सी कॅन्सल, बी छेद डी. म्हणून जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए छेद सी बरोबर हे बी छेद डी इथं असं आलेलं आहे. त्या गुणधर्माला एकांतर क्रिया म्हणतात. त्यानंतर योग क्रिया तिसरी आहे, कॉम्पोनंट इंग्रजीमध्ये म्हणतात. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी, तर ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी. मूळ गुणोत्तर ए छेद बी बरोबर सी छेद डी, दोन्ही बाजूमध्ये 1 मिळवलेला आहे, म्हणून ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी या गुणधर्मालाच योग क्रिया म्हणतात. म्हणजे जर ए छेद बी बरोबर सी छेद डी, तर ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी या गुणधर्माला योग क्रिया म्हणतात. त्यानंतर चौथा गुणधर्म आहे वियोग क्रियेचा. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी, तर ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी. मूळ गुणोत्तर ए छेद बी बरोबर सी छेद डी, दोन्ही बाजून 1 वजा करायचा आहे, म्हणून ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी. म्हणून जर ए छेद बी बरोबर सी छेद डी, तर ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी या गुणधर्माला वियोग क्रिया म्हणायचे. त्यानंतर एकत्रित 5वा गुणधर्म आहे योग वियोग क्रियेचा. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी, तर ए अधिक बी छेद ए वजा बी बरोबर सी अधिक डी छेद सी वजा डी. यामध्ये बी आणि डी, ए आणि बी समान नको आहेत, तसंच सी आणि डी समान नको आहेत. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी, म्हणून प्रथम योग क्रिया केलेली आहे. ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी 1 नंबर दिलेला आहे. त्यानंतर या मूळ गुणोत्तरावर वियोग क्रिया केलेली आहे. ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी 2 नंबर दिलेला आहे.
त्यानंतर 1 ला 2 न भागल्यानंतर ए अधिक बी छेद बी गुणिले बी छेद ए वजा बी असं येणार आहे. कारण याला भागल्यानंतर उलटून गुणिले होणार आहे. तसंच इकडे सुद्धा सी अधिक डी छेद डी आणि उलटून गुणिले डी छेद सी वजा डी. इथं बी आणि बी कॅन्सल होतील, इथं डी आणि डी कॅन्सल होतील. मग ए अधिक बी छेद ए वजा बी बरोबर सी अधिक डी छेद सी वजा डी. म्हणून जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर ए अधिक बी छेद ए वजा बी बरोबर सी अधिक डी छेद सी वजा डी. या गुणधर्माला वियोगक्रिया म्हणायचं आहे. योगक्रिया एकदा केल्यानंतर असं येणार आहे. दोनदा केल्यानंतर ए अधिक बी आणि पुन्हा हे बी म्हणजे ए अधिक 2b छेद बी, सी अधिक डी आणि आणखी एक डी म्हणजे सी अधिक 2d छेद डी. दोनदा अशा प्रकारे हे वेळा केले तर ए अधिक एमबी छेद बी बरोबर सी अधिक एमडी छेद डी येणार आहे. तसंच वियोगक्रियेच्या बाबतीत एम वेळा केली वियोगक्रिया तर ए वजा एमबी छेद बी बरोबर सी वजा एमडी छेद डी येणार आहे. तसंच योग वियोगक्रिया एम वेळा केली तर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए अधिक एमबी छेद ए वजा एमबी बरोबर सी अधिक एमडी छेद सी वजा एमडी. तर आता ज्या क्रिया पाहिल्या व्यस्त क्रिया, एकांतर क्रिया, योग क्रिया, वियोग क्रिया, आणखी योग क्रिया ही सगळी गुणधर्म तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. धन्यवाद.